विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा फॉर्म भरला असेल शिपाई या पदाचा, त्या संदर्भात हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे आणि परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे या संदर्भातल्या महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने शिपाई या पदासाठी जाहिरात आली होती. यामध्ये आता हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे. परीक्षा ही 30 तारखेला असणार आहे, रविवारी. त्या संदर्भामध्ये बघा ही लिंक आहे, या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण मोबाईलवरून या ठिकाणी या डाउनलोड करत असाल हॉल तिकीट, तर या ठिकाणी डेस्कटॉप साईटवर डाउनलोड करायचं आहे आणि पीसी किंवा लॅपटॉपवर तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीट जे आहे ते व्यवस्थित डाउनलोड करू शकता. त्यानंतर बघा लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड उपलब्ध होईल. यामध्ये बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात सर्व लोगो वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे. पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे अंतर्गत या ठिकाणी ही परीक्षा राबवली जाणार आहे. या अंतर्गत बघा सुरुवातीला युजर आय डी जो आहे तो तुम्ही टाकायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल त्यावेळेस तुम्हाला युजर आणि पासवर्ड तुम्ही अकाउंट क्रिएट केलं असेल त्या संदर्भातला हा युजर आय डी टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि सिक्युअर लॉग इन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी युजर आय डी नाहीये किंवा पासवर्ड विसरले असाल त्यांच्यासाठी या ठिकाणी फॉरगट युजर आय डी आणि फॉरगट पासवर्ड हा ऑप्शन सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी संपर्क क्रमांक जो दिला आहे तिथे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. त्याऐवजी मेल आय डी जो दिला आहे मेल आय डीवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून हॉल तिकीट संदर्भात परीक्षेच्या संदर्भात अधिक जी माहिती आहे किंवा काही समस्या असेल तर त्याची माहिती घेऊ शकता. त्यानंतर व्यवस्थित लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा अशा पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये बघा तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस जे आहे ते कंप्लीट आहे की नाही त्या संदर्भात, पद जे आहे ते शिपाई या संदर्भात माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसेल. त्यानंतर बघा फी स्ट्रक्चर जे आहे ते डन आहे की नाही या संदर्भात माहिती दिसेल. आणि पुढे शेवटी ऍक्शन मध्ये बघा डाउनलोड हॉल तिकीट अशा संदर्भातला तुम्हाला या ठिकाणी बटन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होणार आहे. अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट असणार आहे. बघा हॉल तिकीटवर संपूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थित चेक करायची आहे. जसे की तुमचा फोटो असेल, तुमचा QR कोड असेल, त्यानंतर बघा तुमचे नाव असेल, त्यानंतर तुमचं परीक्षेचं सेंटर असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंटर कुठे आहे. ही परीक्षा जी आहे ती फक्त पुणे या ठिकाणीच होणार आहे, कारण पुणेची बँक आहे म्हणून पुणे सेंटर सर्वांचं असणार आहे. परंतु थोडं वेगळं असू शकतं कारण ऑनलाईन पेपर आहे. त्यानंतर बघा एक्झामिनेशन टाइम असेल, त्यानंतर डेट असेल. डेट ही एकच आहे बघा, 30 तारखेला पेपर आहे. मला वाटतं 12 वाजता पेपर सुरू होणार आहे आणि 1:15 वाजता पेपर या ठिकाणी संपणार आहे. म्हणजे टोटल 75 मिनिट हा टाइम असणार आहे आणि 70 प्रश्न आणि 70 गुण अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट असणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा हॉल तिकीट वरील महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्यांचं सुद्धा व्यवस्थित सर्वांनी पालन करायचं आहे. त्यामध्ये बघा हॉल तिकीटसह 2 ID प्रूफ, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल, या संदर्भात पैकी 2 ID प्रूफ तुम्ही सोबत ठेवायचे आहे. त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक साहित्य जे आहे ते तुम्ही या ठिकाणी कॅरी करायचं नाहीये, त्या अनुषंगाने तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर बघा परीक्षेच्या किमान 150 मिनिटे आधी सेंटरवर किमान पोहोचायचं आहे. धावपळ ऐनवेळीच करायची नाहीये. त्यानंतर बघा उमेदवारांनी या ठिकाणी अर्जात भरलेली जी माहिती जी आहे ती अत्यंत बरोबर आहे असं संबोधून या ठिकाणी पेपरला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परंतु माहिती जर खोटी आढळली तर मात्र आपली जी उमेदवारी जी आहे ती अपात्र होणार आहे. या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे बघा. त्यानंतर बघा परीक्षा सेंटरवर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅरी करायच्या नाहीये. पाणी बॉटल जी आहे ती पारदर्शकच या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा परीक्षकाच्या परवानगीशिवाय या ठिकाणी प्रश्नपत्रिका ओपन करायची नाहीये किंवा त्यावर कोणत्या पद्धतीचं लिखाण करायचं नाही, कारण परीक्षा जी आहे ती ऑफलाईन असणार आहे. OMR शीटवर या ठिकाणी ही परीक्षा असणार आहे. अशा संदर्भात या ठिकाणी त्यांनी सूचना दिलेल्या आहे. परीक्षेसाठी स्वखर्चाने सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. अशा संदर्भातली संपूर्ण डिटेल जी आहे ती व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायची आहे. OMR शीटद्वारे या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व दिलेल्या सूचनांचे पालन उमेदवारांनी करायचं आहे. त्यानंतर बघा परीक्षा तारीख
सत्र परीक्षा केंद्र बदलाबाबत कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाहीये. त्यानंतर अशा खूप साऱ्या जवळजवळ 23 प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे बघा. तुम्ही व्यवस्थित हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर व्यवस्थित त्या वाचून घ्यायच्या आहे आणि त्या संदर्भातलं पालन जे आहे ते परीक्षेसाठी तुम्ही सर्वांनी करायचं आहे. त्यानंतर बघा आपण जर या ठिकाणी सिलेबस ओरिएंटेड जर बघितलं तर बघा 70 गुणांचं या ठिकाणी ही पेपर असणार आहे. यामध्ये बघा प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. 70 प्रश्न 70 गुण आणि वेळ जो आहे तो 75 मिनिटांचा असणार आहे. यामध्ये बघा विषयानुसार जर आपण वेटेज बघितलं तर पहिला विषय आहे बघा शेती पतपुरवठा स्थिरस्थैर्य रचनेची प्राथमिक माहिती 20 गुणांसाठी असणार आहे. कारण या बँका ज्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये जास्त करून असतात, म्हणून शेती या व्यवसायाशी संबंधित सोसायटी नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर पीक कर्ज असेल, त्याचबरोबर पीक विमा असेल, या संदर्भातले व्यवहार यामध्ये चालत असतात, म्हणून हा विषय आहे बघा. त्यानंतर बघा बँकिंग व सहकार क्षेत्रातलं आपलं नॉलेज किती आहे त्यावर 15 प्रश्न आहेत आणि 15 गुणांसाठी. त्यानंतर बघा सामान्य ज्ञान GKGS साठी 15 प्रश्न आहेत. त्यानंतर बघा कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या विषयासाठी बघा 10 गुण दिलेले आहे. त्याचबरोबर बुद्धिमापन चाचणी म्हणजे ज्याला रिझनिंग म्हणतो आपण, त्या रिझनिंगसाठी त्यांनी 10 गुण दिलेले आहे. टोटल 70 गुणांचा या ठिकाणी हा पेपर असणार आहे. 70 गुणांचा पेपर आणि 30 गुणांचा या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे. 70 + 30 अशा पद्धतीने 100 गुणांसाठी या ठिकाणी हा टोटल परीक्षेचा 2 पद्धतीने या ठिकाणी हा पॅटर्न असणार आहे. या पद्धतीने फायनल सिलेक्शन पुढे होणार आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण बघितलं कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस बघा या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बघा गुणांच्या आधारे या ठिकाणी 1:3 या प्रमाणामध्ये म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवारांना या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाणार आहे. त्यामध्ये बघा गुण क्रमांक निहाय नाही तर यादी ही जी आहे बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार या ठिकाणी शैक्षणिक कागदपत्रे जी आहेत, मूळ कागदपत्रे, त्यानंतर सांक्षिप्त प्रती ज्या आहेत त्याच्यासह आपल्याला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आपल्याला या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यावेळेस आपल्याला उपस्थित राहायचं आहे. जे विद्यार्थी मुलाखतीसाठी गैरहजर राहतील त्यांना अंतिम निवडीमध्ये अपात्र ठरवण्यात येईल, अशा पद्धतीची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. व्यवस्थित सर्वांनी ही माहिती नोट डाऊन करायची आहे. चांगल्या पद्धतीने पेपर द्यायचा आहे बघा. 4 ते 5 दिवस राहिलेले आहे. 30 तारखेला तुमचा पेपर असणार आहे रविवारी आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर खूप कमी वेळ राहिलेला आहे. खूप चांगली तयारी करायची आहे. हे महत्त्वाचे विषय आहे. या अनुषंगाने तुम्ही मॅरेथॉन तयारी आता करायची आहे राहिलेल्या दिवसामध्ये. त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती. अशा पद्धतीने अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकता आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बॅचेस सुरू आहेत. बुक संदर्भात, टेस्ट संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन ते तुम्हाला याच नंबरवर नक्की केलं जाईल. अशा पद्धतीने भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.